सार्वजनिक जागांवरून आदित्य ठाकरे प्रचंड आक्रमक झाले आहेत। बीएमसी म्हाडाच्या निर्णयावर आता सवाल उपस्थित होत आहेत। आदित्य ठाकरे यांनी थेट मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र लिहिलेलं आहे। मुंबईतील तब्बल 16 एकर सार्वजनिक खुल्या जागा भाजपच्या एका विधान परिषद सदस्याला दिल्या जात असल्याचा आदित्य ठाकरेंनी आरोप केला। 2 भूखंड मोफत तर एक अत्यंत नाममात्र दरात देण्यात आल्याचाही आदित्य ठाकरेंचा आरोप आहे। अंधेरी जुहूमधील 16 एकर सार्वजनिक खुल्या जागांबाबत आदित्य ठाकरे यांनी थेट मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं आहे। अंधेरी आणि जुहूमधील 3 सार्वजनिक खुल्या जागांच्या वाटपाला आदित्य ठाकरेंनी विरोध केला आहे। मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र लिहून तातडीच्या हस्तक्षेपाची मागणी केली आहे। SVKM ला देण्यात आलेले NOC आणि भूखंड वाटप रद्द करा अशी मागणी ठाकरेंनी केली। BMC आणि म्हाडा मार्फत सुमारे 16 एकर जागा देण्याचा हा प्रस्ताव आहे असा दावाही करण्यात आलेला आहे। अंधेरीतील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलातील 12 एकर जागेचाही यामध्ये समावेश आहे। DN नगरमधील माजी म्हाडा सिमेंट गोदामाची 2 एकर जागा ही प्रस्तावात आहे। जुहूमधील लोकमान्य टिळक उद्यानाची 2 एकर जागा ही वाटपात समाविष्ट असल्याचं पत्रात नमूद करण्यात आलेलं आहे। संबंधित जागांचा सध्या उद्यानं, क्रीडांगणं आणि सार्वजनिक मनोरंजनासाठी वापर होत असल्याचा उल्लेख आदित्य ठाकरेंनी केला आहे। या जागा सार्वजनिक खुल्या जागा म्हणून कायम राखण्याची त्यांनी मागणी केलेली आहे। त्यामुळे आता मुख्यमंत्री यावर काय निर्णय घेतात हे पाहणं महत्त्वाचं राहील।